विश्वासघात केलास? बास बास कर तुझा दांभिकपणा. अगं माझं जगणं निर्जीव एकाकी आणि चोरट केलंच, पण त्यांचं नीरस करून टाकलं सगळं. विश्वासघात कोणी कोणाचा केला? कोणी कुणाचा? म्हणजे मी विश्वासघात केला नाही केला? काही मला तर तुझ्या या मानभावी आपुलकीचा ना वीट यायला लागला. वीट बघावं तेव्हा जानू 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 तुला हे करू, जानू तुला हे घेऊ. अगं बास. पत्रांना दिव्याला जपावं तसं तुझं जपणं. पण त्यांनी मला सगळं सांगितलं. तुझ्या शाळेच्या समारंभासाठी ते आले होते तेव्हा स्वतःहून दिमतीला त्यांच्या मागे धावलं. काय हवंय काय नको ते बघणं. जरीचं पातळ काय, केसांमध्ये गजरा काय, आणि शेवटी संध्याकाळी कपालेश्वराला बरोबर जाऊन नको ते करायला घड घालणं. अगं पुण्यापासून आमची ओळख होती, आम्ही लग्न करणार होतो, याचं तरी काही भान ठेवायचं. काय? अगं शपथ घेऊन सांगते, मला यातलं काहीच ठाऊक नव्हतं ना, अगदी आतापर्यंत. यांनी तरी सांगायचं ना. तुझ्या ओळखीमुळे ते आमच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि तुला काही वाटू नये म्हणून मी जातीची व्यवस्था पाहत होते. आणि आबाजी बरोबर होते म्हणून मी त्याला मंदिर दाखवायला घेऊन गेले, तर हवागार आहे म्हणून शाल आणायला त्यांनी आबाजींना परत पाठवलं. आणि शाळेचं पहिलं वर्ष, माझा पहिला समारंभ म्हणून दिसले ग. ते माझं एकुलते एक जरीचं पातळ, घातला डोक्यात गजरा, तर त्यात गुरळ. हे सगळं तुला यांनी सांगितले? हो, मला ते सगळं सांगायचंय. माझ्यापासून त्यांनी काहीही लपवलं नाही. मग त्यांना अडचणीत पाडून तू लग्नाला भाग पाडलंस आणि त्यांच्या आयुष्याला काय दिलंस ग? तर शून्य. गळ्यातल्या लोढण्याप्रमाणे त्यांनी तुला करून घेतलं. मी असते ना त्यांच्याबरोबर तर त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं असतं. सोनं. इतकं कर्तृत्व गाजवलं तेही माझा आसरा होता म्हणून. मनानं फार मोठे होते का ते, म्हणून त्या शब्दाला जागले. तू गर्भार होती म्हणून त्यांच्यावर लग्नाची सक्ती नव्हती बरं का. मला म्हणले होते एकदा, जानू नुसता हात धरला, जवळ घेऊन चुंबन घेतलं म्हणजे कोणी काही गरोदर होत नाही. नुसतं चुंबन? अगं बलात्कार होता तो. आणि त्यांनी सांगितलं आणि तू ऐकून घेतलंस? अजून नाही. आता काय शहानिशा करणार ग, ते तर गेलेच ना. पण मला म्हणायचं, रामकृष्ण कोणाचा काय जाणे. जानू